स्वागत आहे तुमचं आमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे मुंबईला. आणि हे बघू शकता तुम्ही आमच्या आकाश सर आज खूप बिझी आहेत ॲक्च्युली वर्कमध्ये. कंपनीच्या हॉनेस्ट एम्प्लॉईमधले एक आहेत ते. त्यांना ॲक्च्युली एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड जाहीर केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण काय करणार, शेवटी ती त्यांच्या नशिबातली गोष्ट नाही, त्यांनी होणारही नाही ते काम. मला जावं तर त्या गोष्टीला इग्नोर करूयात आपण. आकाश सर काय म्हणते तुमचं? तोंड आहे ना ती बंद करायची वेळ आली. हां, कारण त्यांचं एकदम ॲक्च्युली सिरियस विषयावर काम चालू आहे सध्या, ते बघू शकता तुम्ही. आणि आता चाललो आहे आम्ही मुंबईला. तर चला बघू मग आता काय बाकी. खूप पाऊस पण चालू आहे इकडे, हे बघा खूप पाऊस चालू आहे बाहेर. अशा रीतीने आता चाललो आहे आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आकाश सरांना त्यांच्या होणाऱ्या बायकोचा फोन आल्यामुळे ते आपल्याला कशा प्रकारे इग्नोर करतायत. आणि आपण कामधंदा नसल्यासारखे आता गाडी पण आपण ड्राईव्ह करतोय, सगळं आपणच करतोय. आणि ते अशा परिस्थिती असताना सुद्धा ते आपल्याला इग्नोर करतायत. आणि अशा खूप मुसळधार पावसामध्ये आपण एवढे कष्टाचं काम करतोय, याबद्दल त्यांना आपल्याबद्दल थोडं पण सहानुभूती वाटत नाही. या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. आता सांगायचे तुम्हाला हाय ते बरं आहे, पण आता हे मी ह्या सोशल मीडिया माध्यमातून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. तर असं मित्रांना इग्नोर करू नका. आपल्या आयुष्यामध्ये मित्र हे खूप गरजेचे असतात. आता कशाही परिस्थितीमध्ये मित्रच साथ देतात शेवटी. चला तर आता काय. आणि एवढा छान व्ह्यू आहे लोणावळ्यात आज. पाऊस पडतोय आणि ढग वगैरे असे बघू शकता तुम्ही, दिसतंय की नाही. खूप धुकं वगैरे पडलंय. त्याच्यातच आमचे उपकेर सर हे बघा पुढे तुम्ही, काही दिसत नाही, पूर्ण धुकं आहे घाटामध्ये. आणि खूप छान असा व्ह्यू आणि आनंद या ठिकाणी मिळतोय आपल्याला. बाकी काय पाहिजे असतं माणसाला आयुष्यामध्ये? एक चांगला सोबती की जो आपल्या सोबत नाहीये, आपल्या आयुष्यातच नाही. चूक झाली त्या गोष्टी. नाही, तुमच्याकडे होत असेल, तुमच्याकडे तुम्हाला हा बोला तुम्ही. आता तुम्हाला धोका भेटलाय ना प्रेमात. मित्रांनो, यांना प्रेमात खूप डेंजर धोका भेटलेला आहे. सर्वांनी 2 मिनिटं कमेंट बॉक्स मध्ये सहानुभूती व्यक्त करावी त्यांच्या प्रेमासाठी. हे बघा धुकं तुम्ही आता समोर. विषय बदलू नका. तुमच्या प्रेमाबद्दल जे बोलणं चालू आहे ते कंटिन्यू ठेवा सर. तुला रिकामा बसून बोलायला काय अडचण? मित्रांनो, प्रेमामध्ये त्यांना धोका भेटला, त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी कमेंट मध्ये RIP लिहा. आणि त्या मुलीला वाईट बोलणार कोणी बस. हा घाट बघा, धुकं बघा तुम्ही एकदा. असंच घाटाप्रमाणे आयुष्य झाले त्यांचं, वाकडं तिकडं. तुम्ही त्यांना सगळी मार्गावर नेण्यासाठी प्रोत्साहन करा उत्कट सरांना. बस एवढंच माझं म्हणणं आहे. गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देव. आणि आतपर्यंत पाणी आले राहू. पाणी वरून पण पडते. हा लीक असेलच ना. शपथ. आणि यानंतर आपण आता खोपोलीसाठी जाणार आहे. लास्ट टाइम आपले सर गेले होते खोपोलीच्या मंदिरात, पण त्यांना काय ब्लॉग बनवायला जमलं नाही. धुकं बघ ना किती येडे इथं. हळूहळू पार्किंग लाईट लाव. हा हे बघू शकता धुकं तुम्ही. पकड. हा मित्रांनो, तर धुकं पाहू शकता. आम्हाला आता काहीच दिसत नाही, फक्त गाड्यांच्या लाईटच्या अंदाजावर चाललेत. आणि हा लाईटला. आणि सर असे आमचे गाडी चालवताना सगळं गिअर लय कमी नको. गिअर चेंज कर, गिअर शिफ्ट कर, गिअर शिफ्ट कर. क्लच सोड ना, क्लच सोड ना. एक्सलेटर दे. मित्रांनो सॉरी, यांना शिकवायची गरज नाही. सांभाळा होत गेलं, लईच बेकार आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आता आम्हाला सुद्धा थोडी भीती वाटायला लागली. फाटायला नाही पण वाटायला लागली. आणि एक्सप्रेस टर्न आहे. पुढे जाऊ लय जागेवर नको. साईडला ज्या गाड्यात मोठ्या गाड्या थांबतात डायरेक्ट. डायरेक्ट 0 विजिबिलिटी. आता पण तरी पण आपण ट्राय करतो मित्रांनो. पाऊस कंटिन्यू चालू. लोणावळा नेचर बाबतीत बेस्ट आहे, पण अशा गाड्या वगैरे ह्या सर्वांमुळं आपल्याला थोडं त्रास होतोच. आणि महत्त्वाचा इश्यू असा आहे की पुढच्या वर्षीपासून या 4 व्हीलर गाड्यांमध्ये आपल्याला एन्जॉय करायला भेटणार नाही, कारण मिसिंग लिंक चालू होणार आहे. त्यामुळे चला, आम्हाला कॉल आला आहे, तुम्हाला अपडेट लगेच.